मोनिका कॉम्प्युटर टायपिंग अँड शॉर्टहँड इन्स्टिट्यूट या संस्थेच्या मोनिका स्टेनो क्लासेस या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघू महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा जी GCC TBC इंग्लिश 40 वर्ड्स पर मिनिटची पर्सनल लेटरवरती जी एक्झाम असते त्या बाबतीत सर्व काही. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया. या बाबतीत इन्स्ट्रक्शन्स असे असतील की हे सर्व जे दिसतंय तुम्हाला, हे टाईप वगैरे कोणालाही करायचं नाही आहे. हे तुम्हाला फक्त इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहे. या इन्स्ट्रक्शन्सला फॉलो करून पूर्ण लेटर आपण बनवू. पर्सनल लेटर किंवा बिझनेस लेटर या दोघांपैकी कोणतंही लेटर येऊ शकतं. त्यामुळे जे येतं दोघांची प्रॅक्टिस करणं तुम्हाला अत्यंत गरजेचं आहे. ठीक आहे, तर सुरुवात बघूया वळांनो या ठिकाणी यापासून. तर सुरुवातीला ए नंबरचा जो क्वेश्चन दिलेला आहे की बाबा जो हेडिंग तुमची असणार आहे तर ती हेडिंग नेहमी जी आहे तर ब्लॉक कॅपिटल लेटर्समध्ये असेल. मग त्याचा अर्थ काय असतो की त्याला या ठिकाणी कॅपिटल लेटर्समध्ये टाईप करावं लागतं. आता या ठिकाणी ऑलरेडी कॅपिटल लेटरमध्ये दिलेलं आहे त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही, परंतु प्रत्येक वेळेस कॅपिटल लेटरमध्ये असेल असं नसतं. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण कॅपिटल लेटर्समध्ये टाईप केल्यानंतर ॲज इट इज जशी फॉर्मॅटिंग आहे त्या फॉर्मॅटिंगनुसार आपण एक एक करून सर्व गोष्टी क्लिअर करत चालूया. या ठिकाणी मुलांनो स्पेस दिलेला आहे रे, ॲक्युरेटली स्पेस त्या ठिकाणी द्या. जिथं स्पेस नसेल उगाच मनाचा म्हणजे मोठेपणा करून स्पेस वगैरे द्यायचाल तर आपले मार्क्स वगैरे या ठिकाणी 100% कमी होणार आहे. ठीक आहे, जिथं फुल स्टॉप असेल फुल स्टॉप द्या, नसेल तर सोडून द्या. या ठिकाणी पण जसं आपण बिझनेस लेटरमध्ये बघितलं होतं की जिथपर्यंत सब्जेक्ट आहे सब्जेक्टपर्यंत सर्व मॅटर्स आपल्याला कंपल्सरी सोडायचं आहे. त्याप्रकारे आपण इथं पण सर्व कंपल्सरी सोडणार आहे. का? कारण की याला आपण मेल मर्जमध्ये कन्वर्ट करणार, म्हणजे मेल मर्जमध्ये टाईप करणार आहे. ठीक आहे, या ठिकाणी छोटंसं लेटर असतंय, फक्त मुलांना हार्ड वगैरे का बरं वाटतं तेच मला म्हणजे समजत नाही. एकदम सोपा लेटर आहे. ठीक आहे, आणि विशेष म्हणजे टाईप करण्याची पण जास्त गरज पडत नाही ना, कमी आहे सर्व मॅटर्स त्यामध्ये दिलेलं, त्यामुळं फास्टमध्ये होणारं लेटर आहे. जास्तीत 10 ते 15 मिनटामध्ये सर्व तुम्ही सेटअप वगैरे करून चेक वगैरे करून पण बसू शकता, काय हरकत नाही. ठीक आहे, तर या ठिकाणी जी तुमची स्पीड वगैरे आहे, कारण की 40 जर आहे म्हटल्यानंतर 40ची स्पीड पण तुमची असायला पाहिजे, कारण तुम्ही सरळ एक्झामला बसलेलं आहे ना, तोपर्यंत तुमचं सर्व काही म्हणजे झालेलं पाहिजे. तर मित्रांनो, यामध्ये एक जनरल गोष्ट जर सांगायची झाली तर स्पीड वगैरे वाढती कशी वगैरे याकरता काही काजू बदाम वगैरे खावं लागत नाही. याकरता तुम्हाला सिंपल जे तर रेग्युलर जर तुम्ही तुमच्या ज्या इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही आहात त्या इन्स्टिट्यूटमध्ये रेग्युलर जरी गेलात तुम्ही तर तुमचं हे जे आहे तर फास्टमध्ये कवर वगैरे होऊन जात असतं. बरोबर, या ठिकाणी बघा पर्सनल डिटेल्स आहेत, तर या पर्सनल डिटेल आपल्याला मध्यभागी टाईप करायचं आहे. पर्सनल डिटेलच्या बाबतीत आपल्याला या ठिकाणी ॲज इट इज फॉर्मॅटमध्ये त्याला टाईप करू. पर्सनल डिटेल्सला टाईप केल्यानंतर या ठिकाणी नेम टाईप करू वळांनो आपण. आता एक लक्षात राहू द्या, नेम टाईप केल्यानंतर सेमीकॉलनच्या मध्यभागी तुम्हाला स्पेस वगैरे द्यायचं नाही आहे. विदाऊट स्पेस तुम्हाला या ठिकाणी त्याला टाईप करायचं आहे. नेम टाईप केल्यानंतर जे काही असेल ते विदाऊट स्पेस असेल का असेल समोर तुम्हाला सांगतो. ठीक आहे, नंतर बघा रे बाबा, नो ॲड्रेस विदाऊट स्पेस सेमीकॉलन 101 स्पेस शारदा अपार्टमेंट इंटर. ठीक आहे, आता जिथं डॉट असेल त्या ठिकाणी तुम्हाला कंपल्सरी एक इंटर मारून खालच्या लाईनवरती टाईप करायचं आहे. एवढं फक्त मात्र सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. मोबाईल नंबर फुल स्टॉप 9822342114. ठीक आहे, इंटर इथं टाईप करायचं वळणवर. ईमेल ID कॅपिटल असेल तर ॲक्युरेट कॅपिटलच घ्या. ईमेल ID पण बरोबर टाका जे काय असेल ते, जसे की 83@gmail.com. नंतर बघा रे इंटर मारून पुन्हा खाली आलो वळण आपण. रे इंटर मारून खाली आल्यानंतर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी 16 फेब्रुवारी 1983 पुन्हा इंटर. आणि या ठिकाणी असं वळण क्वालिफिकेशन
ठीक आहे, या ठिकाणी क्वालिफिकेशन असेल. आता ह्या इथपर्यंत आपलं झालेलं आहे. सिंपल इंटर मारून आपण खाली येऊ. इंटर मारून खाली आल्यानंतर आपल्याला करायचं काय की जायचं वळण इन्सर्टमध्ये गेल्यानंतर याच्या बाबतीत पहिलं काय लक्षात असू द्या की हे वरतून जे आपण सिलेक्ट करतोय खाली, ठीक आहे, तर हे काय वळण हे आहे कॉलम्स, आणि या प्रकारे जे आपण सिलेक्ट करतोय तर हे सर्व आहे काय वळण, तर हे आहे रोज. म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स किती वळण यामध्ये, तर पूर्ण नंबर ऑफ कॉलम्स आहे 5, नंबर ऑफ रोज किती, तर 4. ठीक आहे, 5 आणि 4 या प्रकारे तुम्हाला सिलेक्ट करायचं. याला दोन पद्धतीने तुम्ही करू शकता, दोन्ही पद्धत अलाउड आहे, काही प्रॉब्लेम नाही. इन्सर्टमध्ये गेल्यानंतर टेबल्समध्ये जायचं. इकडं इन्सर्ट टेबल म्हणून सुद्धा एक ऑप्शन असतो, हे तुम्हाला एक टाइम सोपं असेल. ठीक आहे, तर 5 कॉलम आणि 4 रो या प्रकारे या ठिकाणी टाईप करायचं आणि फक्त सिंपल ओके करून द्यायचं. ठीक आहे, जसंच तुम्ही ओके बटनवरती क्लिक करसाल या प्रकारे तुमच्यासमोर कॉलम आणि रो ऑटोमॅटिकली बनवून येऊन जाईल. आता यामधला जो डाटा आहे सेम ॲज इट इज यामध्ये तुम्हाला टाईप करायचा आहे. टाईप या प्रकारे करसाल तुम्ही मुलांनो की हा झाला सिरियल नंबर, त्यानंतर नेक्स्ट याच्यात एक्झाम पास, पहिली रो डायरेक्टली टाईप करून टाकायची जशी तशी, जसे की बोर्ड, नंतर बघा रे पर्सेंटेज. ठीक आहे, आता हे साल तुम्ही कर्सरच्या सहाय्यानं पण तुम्ही यामध्ये मागं पुढं या कॉलम्समध्ये येऊ शकता, काही विषय नाही. 10th, त्यानंतर बघा 12th. आता ॲरोच्या सहाय्यानंच आपल्याला यायचं आहे. का ॲरोच्या सहाय्यानं यायचं आहे, कारण की जर तुम्ही या प्रकारे इंटरफेस करताय तर त्याची साईज या ठिकाणी थोडंसं खाली येईल, त्यामध्ये वाढणार आहे. ठीक आहे, जसे की वळांनो या ठिकाणी मार्च 1997, नंतर खाली आलो आपण पुन्हा फेब 1999, त्यानंतर वळांनो पुन्हा खाली एप्रिल 2004. ठीक आहे, पुणे, त्यानंतर पुन्हा पुणे, त्यानंतर पुन्हा अमरावती. कॅपिटल आहे रे बाबा, तो कॅपिटलच करा, स्मॉल असेल तर स्मॉलच करा, सिंपल गोष्ट आहे. नंतर 7800 पुन्हा इंटर 8000 इंटर 75.00 संपला विषय. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्यांना. फक्त पहिलं सगळा स्ट्रक्चर टाईप करायचं आहे, त्याच्यानंतरच आपल्याला सर्व गोष्टी चं सेटअप वगैरे करणं आहे. ठीक आहे, इथपर्यंत फक्त स्पीडमध्ये टाईप वगैरे करून घ्या. त्यानंतर सेटअपला थोडा टाईम लागला तरी चालेल, परंतु व्यवस्थितरित्या सेटअप आपल्याला करायचं आहे. सेटअप झाल्यानंतर पूर्ण लाईन टू लाईन चेक करा. चेक केल्यानंतर या ठिकाणी मिस्टेक्स वगैरे असेल तर बॅकस्पेस यूज करू शकता, हरकत नाही. हे बघा रे बाबांनो, ऑर्गनायझेशनच्या नंतर डॉट येत आहे, त्याचा अर्थ काय का इंटर मारून आपण खाली आलो. थँकिंग यू डॉट आले पुन्हा, म्हणजे इंटर, पुन्हा इंटर आणि पुन्हा एंटर, या प्रकारे लक्षात ठेवायचं. म्हणजे एका खाली एक पूर्ण टाईप करायचं. जसं मी टाईप करतोय, सर्वांनी काळजीपूर्वक लक्षपूर्वक या गोष्टीला फॉलो करा. त्यामुळे जे तर येणाऱ्या ज्या अडचणी आहे आपल्याला, तर येणाऱ्या अडचणी क्लिअर होते सर्व. जसं प्रेमकुमार भाटे आणि इन्क्लोजरचा ई कॅपिटल घ्या, मध्ये स्पेस आहे तर बिलकुल द्या, स्पेस द्यायला हिचकिच मत करो, बिलकुल दो. ठीक आहे, सर्टिफिकेट्स फुल स्टॉप, संपला विषय. इथपर्यंत क्लिअर झालं वळांनो सगळ्यांना. एकदम सिम्पल याच्यामध्ये सांगितलं तुम्हाला. फक्त स्ट्रक्चर टाईप करून घ्या पहिलं. स्ट्रक्चर टाईप केल्यानंतर आपल्याला सर्व गोष्टी करायच्या समोरच्या. यामध्ये मला एक छोटंसं कन्फ्युजन असं आहे की हे पर्सनल डिटेल्स मी जे टाईप केलं, तर पर्सनल डिटेलला कॅपिटल पूर्ण घेतात की स्मॉल, थोडंसं मला म्हणजे असं माइंडमध्ये आलं. तर पर्सनल डिटेल्स तर स्मॉलच घेतात हे तर मला ठाऊक आहे, परंतु असं माइंडमध्ये आलं की याला कॅपिटल घेतात पूर्ण. तर मला जर वाटतं स्मॉलच असतं त्या. तर एखाद्या वेळेस काही असेल तर मी एखाद्या वेळेस सिनियरला विचारलं माझ्या, कारण की आपल्याला जे इन्स्ट्रक्शन्स वगैरे वरतून येतात त्याच्यामध्ये इंग्लिशचं फक्त 30चं दिलेलं असतं, 40 नसतं. परंतु आता प्रिव्हियस 5-6 इयरपासून तर मी असं स्मॉलच करतो आहे. पण आता माइंडमध्ये आलं तर त्याला काय करू शकतो माणूस. ठीक आहे, तर काय हरकत नाही, इतक्यानं काही प्रॉब्लेम येत पण नाही तसं. आता नेक्स्ट बघा रे बाबांनो, आता सेटअप कसं करायचं. तर सेटअप एकदम सिम्पल लेकर हे बघा, याला सिलेक्ट करा. हे बघा आता काय झालं, मी सिलेक्ट केलं का व्हॉट्सअप प्रेमकुमार उठला आणि काली आला. ठीक आहे, तर याला जर पुन्हा त्याच्या जागेवरती नाही यायचं या शब्दाला, तर मग सिम्पल इथं अंडू रेडोचं ऑप्शन असतं, याच्यावरती क्लिक करा, तो त्याच्या जागेवर पुन्हा चाललं जाईल, म्हणजे दिल्या घरी सुखी राहील. ठीक आहे, तर याला या प्रकारे सिलेक्ट करायचं. डेटपासून वरपर्यंत सगळं, वरतून जर होत नसेल तर खालून सिलेक्ट करा, काही विषय नाही.
इथून बघा बाबांनो या प्रकारे लेफ्ट इंडेंट पकडायचं आहे आणि 3.5च्या मार्जिनवरती याला न्यायचं आहे. काय सांगितलं मी तुम्हाला, लेफ्ट इंडेंट पकडायचं आहे. आता लेफ्ट इंडेंट कधी ॲक्टिवेट होईल, जेव्हा तुम्ही त्याला स्क्रोल म्हणजे सिलेक्ट करसाल तितक्या मॅटरला, डेटच्या वरती जितकं असेल तितक्या सगळ्यांना. ठीक आहे. तर 3.5वर नेल्यानंतर मुलांनो इथं कंपल्सरी एक इंटर मारायचं रे. प्रेम कुमार भाटे हा जो शब्द आहे, जो हेडिंग असेल त्याला कंपल्सरी फक्त बोल्ड करायचं. त्याला या ठिकाणी हे करायची गरज नाही आहे, फक्त बोल्ड करायचं आहे, अंडरलाईन मारायची गरज नाही त्याला. इथपर्यंत क्लिअर झाला असेल सर्वांना. आता 2017 नंतर बघा रे, एक इंटर कंपल्सरी मारा, त्यानंतर 2 नंतर पुन्हा एक कंपल्सरी इंटर मारा. त्यानंतर मुलांनो सब्जेक्ट अँड रेफरन्स, जसं आपल्याला बिझनेस लेटरमध्ये तुम्हाला क्लिअर केलं होतं मी की जर पॅरेग्राफ ब्लॉक स्टाईलनं असेल तर सब्जेक्ट आणि रेफरन्स पण ब्लॉक स्टाईलनं असेल, इंडेंटनं असेल तर एक एक टॅब येईल फक्त. तर आता सध्या तर हे कशानं बाबांनो रे, तर हे आहे ब्लॉक स्टाईल, त्यामुळे जे तर हे सर्व या प्रकारे मार्जिनला चिपकूनच असणार आहे. याला बोल्ड करा रे. बोल्ड केल्यानंतर बाबांनो याला या प्रकारे सिलेक्ट करा आणि याला सिलेक्ट केल्यानंतर याला सिंपल अंडरलाईन करून घ्या. आता यामध्ये एक चूक काय केली बाळांनो मी, की हे जे डॉट आहे तर डॉट सुटला आहे, बाकी सगळे मी बरोबर अंडरलाईनमध्ये घेतलं आहे. तर इतक्यानं सुद्धा तुमचे मार्क्स कटतील हाफ. त्यामुळं अंडरलाईन सांगितलेली आहे, तर अंडरलाईन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. या प्रकारे आता सेम कंडिशन्स याच्यावर पण, सेमी कॉलनपर्यंत सिलेक्ट बोल्ड, त्यानंतर समोर सेम सिलेक्ट इथून ते इथपर्यंत आणि अंडरलाईन बरोबर डॉट जिथं आहे तिथपर्यंत सिलेक्ट करायचं. समोर घेसाल तर एक्स्ट्रा मार्क्स तुमचं कट होणार इथं. त्यामुळं जितकं पॉईंट सांगत आहे तितकं क्लिअर करत चला. आता यात तुमच्या डोक्यामध्ये एक पण येऊ शकतो विचार का हे बरोबर डॉट एका खाली एक लावायची, तर गरज नसती. उगाच म्हणजे काही पण करून ठेवायचं नाही तिथं. ठीक आहे. आता मुलांनो खाली यायचं आपल्याला. या ठिकाणी बघा तुम्हाला दिसतंय रिस्पेक्टेड सर. रिस्पेक्टेड सर नंतर कंपल्सरी एक इंटर असणार. पर्सनल डिटेलच्या वरती कंपल्सरी एक इंटर असणार. पर्सनल डिटेलच्या खाली सुद्धा कंपल्सरी एक इंटर असणार. आता या ठिकाणी बघा बाबांनो रे, याला या प्रकारे सिलेक्ट करा बाबा. सिलेक्ट केल्यानंतर त्याला बोल्ड करा बाबांनो. बोल्ड केल्यानंतर अंडरलाईन करा. पॅरेग्राफ ग्रुपमध्ये जा. हे सर्व काय करतो आपण इथून हे बघा, बोल्ड, अंडरलाईन, पॅरेग्राफ ग्रुप आणि मिडल अलाइनमेंट. ठीक आहे. तर इथंपर्यंत क्लिअर झाला असेल तर समोरच्या गोष्टी क्लिअर करत चालू. आता यामध्ये वळणनो एक पुन्हा हे जे सांगितलं तुम्हाला विदाऊट स्पेस तुम्हाला हे टाईप करायचं. का करायचं होतं, कारण आपल्याला टॅब्सनं याला सगळ्यांना सेट करायचं आहे. याला सिलेक्ट करायचं, सिलेक्ट केल्यानंतर इथून त्याला बोल्ड करायचं. ठीक आहे. आणि शॉर्टकट की वगैरे तर यूज सहजासहजी करूच नका, कारण पहिले इन्स्ट्रक्शन्समध्ये शॉर्टकट कीच्या बाबतीत स्ट्रिक्टली सांगितलेलं होतं की 2 ते 3 वेळेस जर तुम्ही शॉर्टकट की करता यूज, तर या ठिकाणी तुमची एक्झाम वगैरे ब्लॉक होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे. आता या इन्स्ट्रक्शन्समध्ये तसं काही नाही आहे, तरी शॉर्टकट की यूज करायची गरज नाही ना. बोल्ड इथं आहे, अंडरलाईन इथं आहे, त्यानंतर साईज रिसेंट हे करायचं वाढवायचे तर इथं आहे, सर्व काही आहे अवेलेबल. तर मग गरज काय पडते त्याची. ठीक आहे. तर इथंपर्यंत आल्यानंतर जिथंपर्यंत सेमी कॉलन्स आहे, सेमी कॉलन्सपर्यंत आपल्याला कंपल्सरी सिलेक्ट करायचं वळणं. या ठिकाणी त्याला बोल्ड करायचं आहे जिथं आहे सर्व. ठीक आहे. याला इंटर जर मारून घेतलं तुम्ही तर इझिली याला पण तुम्ही सिलेक्ट करून बोल्ड करू शकता. एकदम सिंपल गोष्ट आहे. इथपर्यंत सर्वांना क्लिअर झालं तुम्हाला. आता टॅब्स कसे द्यायचे हे मात्र तुम्ही लक्षपूर्वक काळजीपूर्वक बघा. एकदम सिंपल गोष्ट आहे का बघ. हा झाला बळांनो एक टॅब, दुसरा आणि हा झाला तिसरा. ठीक आहे. फर्स्टवाला दिसत नाही, एकदम मुंगीसारखा आहे, काही विषय नाही. पण दुसरा आणि तिसरा मात्र दिसतो. इथं एक कंपल्सरी टॅब द्यायचा. त्यानंतर पुन्हा इथं जायचं आहे. इथे गेल्यानंतर बळांनो पुन्हा 1 आणि 2 मध्ये याच्या खाली बरोबर अगदी ते येईल, याच्या खाली पुन्हा हे जाईल. ठीक आहे. आता राहिलं आपला अलकापेठ नागपूर, तर हे जाईल 101च्या खाली. बरोबर या प्रकारे तुम्हाला सेट करायचं आहे. वेगळंपणा यामध्ये काही नाही. ठीक आहे. त्यानंतर बघा रे बाबांनो, या ठिकाणी तुम्ही गेल्यानंतर याला पण या प्रकारे सेट करा, याला पण या प्रकारे बरोबर सेट करा. ठीक आहे. आता होतं काय माहिती आहे का, की या इथून जर आपण सेट केलं याला, ते बघा थोडासा गॅप राहिला की नाही मध्ये. ठीक आहे. तर हाच गॅप जर नसायला पाहिजे तुम्हाला, तर मग तुम्हाला करावं काय लागतं, बरोबर एन जवळ जाऊन इथून त्याला टॅप प्रेस करावं लागतं. त्याचा अर्थ काय, ते बरोबर एका खाली एक या ठिकाणी येणार आहे. नंतर बघा रे मुलांनो, डेट ऑफ बर्थला या प्रकारे आपण सेट करू. फक्त वरती 3 टॅप, त्याच्यानंतर बरोबर सेटअप एका खाली एक येत चालणार आहे. यामध्ये काहीही चेंजेस करण्याची गरज नाही. वरती पण डेट वगैरे दिलेली आहे, त्याला पण आपल्याला
बोल्ड वगैरे करण्याची गरज नसते, जसं आहे फॉर्मॅटिंगमध्ये सर्व तसंच आपल्याला करायचं. आता इथंपर्यंत मला तर वाटतं सर्व गोष्टी क्लिअर झाल्या असेल सगळ्यांच्या. काही प्रॉब्लेम आहे कोणाला? काही जरी छोटा मोठा जरी इश्यू असेल तर बिलकुल विचारा, कमेंट्समध्ये विचारा, फोन करा, वाटलं तर व्हॉट्सअपवरती मेसेज करा, काय विषय नाही. तुमच्या मदतीकरता आपण तत्पर कधी उभे आहे, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. आता बाळांनो इथपर्यंत झालं क्लिअर आपल्याला. आता करायचं काय बाबांनो, याचं साईज आपल्याला कमी करायचं सगळ्यांचं, कारण की हे तर बारीक सगळे करासारखं दिसतंय आणि हे बोलतं आदरकीसारखं सुटलं आहे कोणीकडं. ठीक आहे. याला कमी जर करायचं तर सिम्पल याच्यावरती क्लिक करायचं रे. ठीक आहे. कुठं इथं क्लिक करायचं आहे, म्हणजे ते ऑल सिलेक्ट होईल. ऑल सिलेक्ट झाल्यानंतर बाळांनो जायचं रे वरती गेल्यानंतर होम टॅबमध्ये गेल्यानंतर बाळांनो या ठिकाणी जा आणि सिम्पल याचं 10 वरती साईज आपल्याला करायची. 10 वरती जसं तुम्ही साईज करसाल ॲटोमॅटिकली हे जसं आहे तसं हे सेट होऊन जाईल. ठीक आहे. आता हे सेट झाल्यानंतर बाळांनो या ठिकाणी आपल्याला आय होप एक पशी जे तर एक इंटर मारायचं आहे. आता हे सर्व आपण मार्जिनला का बरं ठेवतोय रे, कारण की ब्लॉक स्टाईलला सांगितलेलं आपल्याला पॅरेग्राफ. ठीक आहे. इथंपर्यंत सगळ्यांना क्लिअर झालं असं चांगलं पाहिजे. इथं पण थँक्यू जवळ पण एक कंपल्सरी इंटर असेल. इंटरच्या बाबतीत टेन्शन घेऊ नका, बिलकुल इंटर मारत चला. ठीक आहे. थँक्यूच्या वरती पण इंटर, खाली पण इंटर. आता युवर्स फेथफुली याला सिलेक्ट करायचं आहे. का सिलेक्ट करायचं, कारण इथं सरळ सांगितलेलं आहे की सेंटर अलाइनमेंटवर लेफ्ट इंडेंटनं त्याला आपल्याला 3.5 वर न्यायचं आहे आणि सेंटर अलाइनमेंट द्यायची आहे. ठीक आहे. तर सिम्पल याला या प्रकारे सिलेक्ट करा. सिलेक्ट केल्यानंतर मुलांनो वरती थोडंसं स्क्रोल करा. याला वरती स्क्रोल केल्यानंतर आपल्याला दिसेल, हे बघा आता काय होतं माहिती आहे का, असं तुम्ही पूर्ण जर वरती कोपऱ्यापर्यंत स्क्रोल जर करताय या बारीक सगळं व्हीलनं, तर या ठिकाणी गायबच होऊन जातं. सरळ त्याला समोर न्यायचं, थोडं नॉर्मल खाली घ्या, त्याला येऊन जाईल ना, काही टेन्शन घ्यायची गरज नाही. ठीक आहे. तो इथंपर्यंत जायचं, लेफ्ट इंडियनला क्लिक करायचं मुलांनो, 3.5 वरती त्याला ट्रॅक करत चालायचं, बघायचं भाऊ आपल्याबरोबर आले का, तर म्हणा आले. मग पॅराग्राफ आणि मिडल अलाइनमेंट दिल्यानंतर सेंटर अलाइनमेंट म्हणताला मिडलला तोंडात येतं, काही विषय नाही. इथं गेल्यानंतर 1 आणि 2 या प्रकारे टॅब प्रेस करा रे बाबांनो. टॅब प्रेस केल्यानंतर या ठिकाणी जा, पुन्हा एक टॅब म्हणतो मी, इंटर प्रेस करा. या ठिकाणी पुन्हा इंटर प्रेस करा. आता त्यात माझी पण चुकी निघाला, 5:30 वाजता आहे, थोड्या वेळात दिवस पण निघून जाईल. फुल नाईट गेली आज, सर्व रेकॉर्डिंग्स वगैरे करत बसलो होतो, कारण दिवसाचा टाईम वगैरे नसतो. ठीक आहे. त्यामुळं आज रेकॉर्डिंग वगैरे डन करून टाकू, उद्या तुम्हाला मध्ये हे सर्व काही मिळून जाईल. ठीक आहे. तर इतकं तर तुमच्याकरता मी करू शकतो या सगळ्या गोष्टी. तर हे सर्व बघायचं तर मुलांनो आता करायचं काय की याला सिलेक्ट इथंपर्यंत, कारण हे पॅरेग्राफ आहे, भले हे छटाक बरं आहे परंतु पॅरेग्राफ आहे. सिलेक्ट जस्टिफाय, इथून वरती गेलं तुम्ही, इथून याला सिलेक्ट आणि याला पण करावं जस्टिफाय. ठीक आहे. हे गरजेचं आहे, करावंच लागेल, त्याला उपाय नाही दुसरा काहीच. हे सर्व झाल्यानंतर इथं बघायचं यामध्ये काही चेंजेस आहे का, तर बिलकुल नाही. इथं पण कुठंच बोल्ड केलेलं नाही, तर बोल्ड करू पण नका. ठीक आहे. जिथं बोल्ड असेल बोल्ड करा, नसेल तर करू नका, सहजासहजी बोल्ड येत नसतं. ठीक आहे. आता राहिलेलं बाबांनो मेल मर्ज, आपला मेल मर्ज पण सोपं लेकरावं. मेल मर्जला काय करावं लागतं, तर मेलिंग्समध्ये जावं लागतं. मेलिंग्समध्ये गेल्यानंतर या ठिकाणी सिलेक्ट रेसिपिंट म्हणून ऑप्शन असतं, त्यामध्ये टाईप न्यू लिस्ट म्हणून एक तुम्हाला ऑप्शन दिलेलं असतं. ठीक आहे. यामध्ये आपल्याला बाळांनो टाईप करायचं न्यू लिस्ट. आता यामध्ये न्यू एंट्रीवरती आता येतं बघा, सर्व ब्लँक आहे, याच्यावरती न्यू एंट्री आपल्याला घ्यायची, त्यामुळं न्यू एंट्रीला क्लिक करायचं. सिम्पल फर्स्ट नेम, ॲड्रेस 1, ॲड्रेस 2, जसं आपण बिझनेस लेटरमध्ये शिकलो सेम तीच फॉर्मेटिंग आहे, वेगळं काहीच नाही आहे. ठीक आहे. तर ॲड्रेस 1 कोणता असतो बाबा, जो काही 2च्या समोर येईल तो ॲड्रेस 1. तर हा झाला DOE, हा झाला गो फायनान्स, हा झाला CO डॉट. नंतर ॲड्रेस 1 हा झाला नो युनिटी चेंबर, हा झाला रे न्यू दिल्ली. आता न्यू दिल्ली नंतर काय, तर स्पेस, मग नंतर स्पेस 411-001. इथपर्यंत चेक करा बाबांनो, बारीक चुरी स्पेलिंग वगैरे. नंतर पुन्हा ओके जर असेल तर मग न्यू एंट्री घ्या, डायरेक्ट ओके करू नका, जे की चुकीचं असतं. न्यू एंट्री घेतल्यानंतर इथं पुन्हा टाईप करा. पुन्हा टाईप करायचं म्हटल्यानंतर काय उरलं आपल्याकडं, आता हे श्रीराम चिटफंड हो. नंतर बघा ॲड्रेस 1 सेंट्रल मॉल कॉमा, आणि इथं समोर उठतं बाळांनो रे औरंगाबाद.
ठीक आहे. आता औरंगाबाद टाईप केल्यानंतर स्पेस द्यायचं मध्ये, नंतर डॅशमध्ये घ्यायचं बाबांनो 45 20 मध्ये स्पेस आहे बाबांनो. ठीक आहे, साईडला घेतो थोडंसं समजायला द्या. 45 20 स्पेस, ठीक आहे, 005. एकदम सिम्पल असतं सर्व काही. हे फक्त त्याला काळजीपूर्वक करायचं. आपल्याला मेलिंग्समध्ये जायचं आहे, सिलेक्ट रेसिपीमध्ये जायचं आहे, टाईप न्यू लिस्टमध्ये जायचं आहे, न्यू एंट्री घ्यायची आहे आणि सर्व एंट्री टाईप करायचे. आता कधी कधी काय होतं, तुमच्याकडून चुकून इथं या प्रकारे क्लिक होऊन जातं बघा. तर क्लिक जर झालं तर आपले सगळे वांदे इथं होऊन जातात. आता श्रीराम वरती होते तर हे खाली येऊन गेले, पकडून चाला, किंवा मग हे DVO वरती होते हे खाली आले, या प्रकारे होऊन जातं. त्यामुळे जे थ्रे बरोबर या प्रकारे त्याला सेट करायचं, कारण की समजून चालायचं की कुठंतरी आपलं क्लिक झालेलं आहे. त्यामुळे जे तर हे आपलं प्रॉब्लेम या ठिकाणी इश्यू क्रिएट होतोय. हालाकी जर तुम्ही हे श्रीराम चिटफंड जर वरती घेताय आणि DEO खाली जर घेताय तर हे या ठिकाणी चुकीचं असणार आहे आणि तुमचे मार्क्स वगैरे इथं कटणार आहे. ठीक आहे, तर हे सगळं चेक केल्यानंतर त्याला ओके करा बाबांनो. ओके केल्यानंतर बाबांनो आता यायचं आपल्याला आपल्या B नंबरच्या क्वेश्चनवरती. त्यांनी सरळ सांगितलेलं आहे का ॲड्रेस ऑफ द ॲड्रेस शुड बी ब्लॉक स्टाईल. ब्लॉक स्टाईल म्हणजे मार्जिनला लागूनच. तर ब्लॉक स्टाईल जर आला म्हणजे विषय संपून जातो. मेलिंग्स, इन्सर्ट मर्ज फील्ड आणि ॲड्रेस, फर्स्ट नेम केल्यानंतर मुलांनो इंटर केल्यानंतर पुन्हा ॲड्रेस 1, पुन्हा इंटर, पुन्हा ॲड्रेस 2 आणि लेकराव पुन्हा इंटर. एकदम सिम्पल होतं. बघा, ब्लॉक स्टाईल जर सांगितलं तर हे फॉर्मॅटिंग येईल सेम, आणि इंडियन स्टाईल जर सांगितलं तर सर्वांमध्ये एक एक टॅब येईल. समजा इंडियन स्टाईल जर सांगितलं की बाबा हे इथं एक टॅब असतो, या प्रकारे इथं 2 टॅब असतात, आणि इथं जे असतं मुलांनो 1 2 3 या प्रकारे टॅब असतात. ते सिम्पल असतं, त्यात काही याचं मंत्र मारायची गरज नाही. तर आता ब्लॉक स्टाईल सांगितलं बघून, तर ब्लॉक स्टाईल आपण या प्रकारे करू. आता यामध्ये बघा रे, हे जे आपण मर्ज फील्ड आता जे केलं मुलांनो, तर हे मर्ज फील्ड करण्या अगोदर आपल्याला सर्व गोष्टी पहिल्या केअरफुली म्हणजे चेक करून घेणं गरजेचं आहे. मेलिंग टॅबमध्ये तेव्हा जायचं जेव्हा पूर्ण पॅसेज किंवा पूर्ण लेटर आपण लाईन टू लाईन चेक केलं, वर्ड टू वर्ड चेक केलं. त्या व्यतिरिक्त त्या याच्यामध्ये उगाच मेलिंग करून नंतर टेन्शन लावून घ्यायचं नाही. ठीक आहे, तर मेलिंगवरती लेकराव आपण सर्व काही झालं. आता लास्ट स्टेप आहे आपली प्रेव्हियस रिझल्ट. लास्ट बघायचं आणि फर्स्ट बघायचं. जर डन आहे सगळ्या काही गोष्टी, सहजासहजी जिथं पहिल्या शब्दामध्ये सांगितलं तुम्हाला, जेव्हा तुम्ही सिलेक्ट रेसिपीमध्ये जाता, टाईप न्यू लिस्टमध्ये न्यू एंट्री करून तिथे टाईप करता, त्यावेळेस त्याला दोनदा बघा. त्यामध्ये चूक नको आपल्याला थोडी पण, कारण की चेंजेस होईल नाही होईल कोणाला माहीत नाही. ठीक आहे, जेव्हा आपण इन्सर्ट मर्ज फील्ड करतो आणि मर्ज फील्ड करताना जर चुकून आपण डबल जर क्लिक करतोय त्याला डबल, या ठिकाणी 2 वेळेस ॲड्रेस टाईप होतात, जे की एक वेळेसच आपल्याला घ्यायचं, डबल घ्यायचं नाही. ठीक आहे, एकदम सिंपल गोष्ट आहे. आता सर्व झाल्यानंतर मुलांनो रे, या ठिकाणी बघून घ्या की आपलं सर्व लेटर आता रेडी झालेलं आहे. लेटर रेडी झाल्यानंतर लास्ट करायचं का रे, मेल मर्जला क्लिक करायचं आहे. मेल मर्जला क्लिक केल्यानंतर मुलांनो या ठिकाणी तुम्हाला या प्रकारे 2 लेटर शो होतील आणि एक्झाममध्ये एकच लेटर शो होणार आहे. तर म्हणजे टेन्शन घ्यायचं नाही, एक तर एक गो आलं तर खरं बस. बाकी तुम्हाला काही हेल्प वगैरे लागली वगैरे तर आपल्या थंबनेलवरती माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे, मला फोन वगैरे करू शकता. किंवा आता भरपूर भरपूर व्हिडिओजमध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर पण मी दिलेला आहे. बिलकुल मला कॉल करू शकता तुम्ही. काय जरी तुम्हाला क्वेश्चन्स असेल छोटे मोठे तर विचारू पण शकता, किंवा मग व्हॉट्सअप वगैरेवरती नाव वगैरे टाकून तुम्ही मला क्वेश्चन्स वगैरे विचारू शकता. काय जरी एक्झामच्या रिलेटेड असेल तर बिलकुल विचारा, काही प्रॉब्लेम नाही. बाकी माझ्यापर्यंत जसं मदत करता येईल मला त्याप्रकारे मी तुमची मदत सर्व करणार आहे. ठीक आहे, चला तर सर्वांनी 1 to 2 वेळेस तरी व्हिडिओज बघा, आणि काय आपले मित्र वगैरे ज्यांना गरज आहे, ज्यांची एक्झाम आहे, या नंबर फॉरवर्ड करून द्या, काही हरकत नाही. ठीक आहे, चला धन्यवाद.